काय नाव आपलं? पंडित मस्के. पंडित दादा मस्के. काय करता आपण? शेती आणि दूध व्यवसाय. काय आपलं काय सामाजिक ओळख काय? सामाजिक ओळख काय नाही, ओबीसी आपण. काय ओबीसी नाही तुम्ही? ओबीसी म्हणजे ओबीसी नेता बिता नाही. हां म्हणजे काय पदावर वगैरे काही पदावर काही नाही. बरं तुम्हाला काय वाटतं आता ह्या निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे आणि कोण निवडून आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? काय जो विकास करेल त्याला विकासालाच मत दिलं पाहिजे. विकासाला मत दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? आता विकास झाला पाहिजे तालुक्याचा. तालुक्याचा विकास झाला पाहिजे. झालाय हां त्याच्या अगोदरही झालाय ना आता होईल पुढे. हां म्हणजे कोण निवडून आलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? कोण निवडून आलं? जो विकास करेल त्याला निवडून देईल. आता तुमच्यामध्ये कोण बा? नाही आता आम्ही भुजबळ साहेबांवर मतदान करणार. हां आपण भुजबळ साहेबांचे फॅन आहात तर काय हरकत नाही. आपण आपल्याला शुभेच्छा. याच्यानंतर आपल्याला आपल्या मनामधून असं काय व्यक्त करावं वाटतं की जेणेकरून समाजाला अजून त्याचा प्रभावित होतो? नाही ते 2004च्या अगोदर परिस्थिती पाहिजे आपल्याला. मळ्यातून 2 क्विंटल कांदे आपल्याला बैलगाडी गावापर्यंत आणावं लागत. आता आपल्या बांधापर्यंत ट्रॅक्टर जातो सगळं. म्हणजे भुजबळ साहेबांच्या विकासामुळे आपल्याला मत विकास झाला आहे. रोड तयार केले होते. आज आपण बोगटे पंचकृषीतील बोगटे या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आणि त्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. काका काय नाव आपल्याला? देवळण्याला. काय वाटतं तुम्हाला आता ह्या वेळेस काय तुतारीचा आवाज होईल का घड्याळाच्या काठी? तुतारीचा आवाज तुमचा का बरं? नाही भुजबळ गेले का आरक्षण दिलं आपल्याला तेच करायचं. का करायचं का? एवढा भुजबळांवरती रोष का? त्यांनी सगळ्याच विकास कामं केले चालू. काय करते कसाला येणं नाही येणं दाड्या ना करू काय करते मग आपण घरी करा. म्हणजे भुजबळांच्या वक्तव्यामुळे तुम्ही नाराज आहेत असं म्हणायचं तुम्हाला? अजून काय होतं तुम्हाला? काय होऊ शकतं? काय नाही फक्त मानी भावांचा काही नाही. तुमच्या परिसरात काय वातावरण आहे? मानी भाऊ ठीक आहे काका धन्यवाद. आपलं काय नाव काका? आमच्या सालुंके. काय करता आपण? शेती. शेती. काय वाटतं तुम्हाला आता यंदा काय कोण कोणाला? कौल आपले तिथरी तुतारी. काय आपल्याला आणावंच लागेल. आपल्याला 20 वर्ष खाल्ले आपल्याला कोणात नाही त्याला. नाही परंतु त्यांनी सगळ्याच विकास कामे केलेले आहेत. तुमची नाराजी का? आपली नाराजी असते आपल्या समाजाला अत्याचार केला. कसा? या असं ना आरक्षणावरून. आरक्षणामुळे तुम्ही नाराज? हो. का बरं नेमकं असं काय बोलले ते? आता काय त्याच्या काय टप्प्या झाला आपल्या समाजाविषयी ते त्याला माहिती आता असं. म्हणजे भुजबळांच्या वक्तव्यामुळे एकंदरीत तुम्ही या ठिकाणी नाराज आहात आणि तुमचं मत या ठिकाणी तुम्ही व्यक्त करतात. हो हो. नाव सांगा आपलं काय? संदीप देशमुख. बरं आता बरं आपल्याला आता या विधानसभेमध्ये काय घड्याळाचे काठी फिरतील का तुतारीचा आवाज नाही? काय वाटतं? आवाज कसं काय? जरांगी फॅक्टर जरांगी भुजबळ साहेबांचे बोलले जाती जातीचे विरुद्ध राहिले. ते बोलले बघा तुमच्या दाड्या तुम्ही घरीच बाळगा. आणि त्यांनी विकास तर अजिबात नाही. 5 वर्षात पहिले झाला विकास त्यांचा पण आता या पहिल्या नंतर 15 वर्षात काही झालेलं नाही. आता येऊन पाहतो मी आता बघतो दूध घालेलं तुम्ही तर गाडी चालवणं मुश्किल होतं. 2दा माझ्या कितल्या पडल्या दुसरं आणलं. हा काय विकास झाला का? म्हणजे ह्या वेळेस निवडणुकीमध्ये जातीय फॅक्टर काम केलं असं वाटतं? 100%. तसं जर बघितलं आता राज ठाकरेंनी आता एक वक्तव्य केलेलं आहे किंवा तासामध्ये आपल्याकडे बंगलं होतं सरकारला त्याच्याकडे आपण कसे बघतो? नाही हे वक्तव्य चुकीचे राज ठाकरे सर. आता एक विशिष्ट समाज आहे मुस्लिम समाज त्यांचे जर बंगलो तर आमचे भजन कीर्तन सगळं चालतं. रात्री 12-1 वाजतो. आता सप्त्याच्या वेळेस चालतं. येत्या वेळेस म्हणतील मग यांचेही बंगे उतरा. म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणजे असं म्हणायचं की बा या दोन्ही गोष्टीचा त्रास आहे. दोन्ही समाजाला त्रास होऊ शकतो. दोन्ही समाजाला त्रास होतो. कारण त्यांचे जर मध्ये तुमचे बंगे उतरवलं तर ते उठाव करणार यांचे उतरा. परत जातीवाद निर्माण होईल. 2 समाजामध्ये दंगल होण्याचा संभव आहे परत त्याच्यात. ठीक आहे चालेल. आपल्या 2 मिनिटात फोन करतो. आज आपण नाशिक नगर संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यातील देवस्थान असलेल्या बोगटे या पुण्यनगरीमध्ये आलेलो आहोत आणि येथील ग्रामस्थांच्या आपण आज या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज या मतदारांशी आपण बातचीत करणार आहोत. तर आपण आज या ठिकाणी काका आपलं काय नाव? अंबाजी दाभाडे.
काय वाटतं तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी का महायुती कोणाचा आवाज राहील? महाविकास आघाडी. कसं काय? भुजबळला काय आहे ना माझ्याकडे. विकास म्हणतो 20 वर्षामध्ये पहिले 10 वर्ष केला विकास, 10 वर्षानंतर काय केलं बा? हो. जोडीदार राहतात तिथे बसेल काय विकास केला नाही. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येकाच्या भांडण लावले. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये घड्याळाचे काटे फिरतील का तुतारीचा आवाज निघेल? घड्याळाचे काटे उलटे फिरणारे, तुतारीचा आवाज निघणारे. तुतारीचा आवाज कसा निघेल? तुतारीचा आवाज निघाल. मग त्याने समाजावर एक हाती हे केलं ना, अन्याय केला ना. ओबीसी म्हणतो तर मग त्याने ओबीसी मध्ये नांदगावमध्ये जर कांदे उभा राहिला तर ओबीसी नाही का? मग ओबीसीचा नेता म्हणतो आणि मग इथं एकट्या समाजाला त्याचं प्राधान्य देतो, बाकीचा समाज सोडून देतो. ओबीसी ते पुढे सांभाळतो एकमेकाला. हा ना, मग ओबीसी म्हणतो ना, ओबीसी मध्ये मग आता कांदे ओबीसी नाही का? मग त्याच्यावर का माणूस उभा ठेवतो? म्हणजे स्वतःच्या घराला सगळं पाहिजे ना. याच्याकरता काय महाविकास आघाडीला म्हणताना. धन्यवाद. आपण काका आपलं काय नाव? पोपटलाल काले. जरा सांगा. पोपटलाल काले. पोपटलाल काले. हां, काय वाटतं आपल्याला या निवडणुकीत काय होऊ शकतं? यावेळेस परिवर्तन व्हायला हवं. परिस्थिती अशी आहे की 30 माणसं आली की त्यांच्यामध्ये एक प्रकारे नुणगट होतो. त्या दृष्टीनं विचार करता यावेळेस परिवर्तन झालं तर फार छान महत्त्वाचं होईल. त्या दृष्टीनं विकास हा व्हायलाच हवा आणि विकासलाच मत हवी हा दृष्टिकोन आहे. नाही, तसं जर विकासाचा जर विषय असेल तर भुजबळ साहेबांनी तर बराच विकास केला असं म्हणणं आहे केलेला आहे, परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ती गोष्ट व्हायला नको. काकांचं म्हणणं आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं, त्याच्यामुळं नाराजी आहे त्यांची. काका आपलं नाव काय? रामनाथ दावाडे. काय वाटतं तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं? या निवडणुकीमध्ये बदल होणार आहे. आता कसं काय बदल होईल? कसं काय होईल म्हणजे आता त्यांचं कामं काज त्या हिशोबानंच बदल होणार आहे. अहो त्यांनी सगळी महागाई वाढवली दादा. साधं आपल्याला संमतीपत्र लिहायचं किंवा एखाद्याला आपल्याला ते हे करायचंय काय संमतीपत्र किंवा अफिडेविट करायचंय, हे जर 100-200 रुपयात होत होतं. 100च्या स्टाम्प चालत होता त्याला. आता त्यांनी 500 रुपयाचा स्टाम्प काढला. 100 रुपयाचा स्टाम्प नोंदल्या जात नाही तहसीलमध्ये. आणि जर ते अशी महागाई प्रत्येक याला सर्वसाधारण माणसं अडचणीत आले त्याच्यामुळं, तर हे त्याच्यामुळे लोक सगळे नाराज आहे. ते देणार नाही त्यांना निवडून. आता लोक पाडून टाकणार आहे. धन्यवाद. यांचं म्हणणं आहे की महागाईच्या मुद्द्यामुळं आज मतदारांची नाराजी आहे. आता आपलं काय नाव काय? काय वाटतं आपल्याला तुम्हाला या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं? या निवडणुकीमध्ये तुतारीलाच आपण मतदान करावं असं इच्छा आहे. का तुतारीला का केलं पाहिजे? घड्याळाला का नको? आपला या मराठा समाजामध्ये थोडंफार बदल झाला. धन्यवाद. आता या आपलं काका आपलं काय नाव? बाळासाहेब दाभाडे. काय करतात? शेती, दूध व्यवसाय, डेअरी. तर आपण आता या होऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे कसं बघता? कसं बघतो म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं किंवा नेमकं चित्र कोणाचं आहे? नेमकं घड्याळाची हे वाजेल का तुतारीचं हे वाजेल? काय वाटतं? यावेळेस 100% तुतारी येणार. कसं काय? कारण भुजबळ साहेबांनी विकासाच्या नावाखाली भांडणच लावले असते. विकास 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 आणि जातीमध्ये ते निर्माण केलं. आम्ही आजही रोजी आमच्या जागेवर स्थानिक लेवलला माळी आणि इतर समाजाचे संबंध आमचे खूप चांगले. आम्ही एकमेकांना लग्न कार्यात जातो येतो. परंतु भुजबळ साहेबांनी मध्यंतरी आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये जरांगे पाटलांना खूप विरोध केला आणि भांडणं लावले. हा त्यांचा एक जास्त विकास झाला. जरांगे फॅक्टर या निवडणुकीमध्ये प्रभावित धरू शकतो. काय 100% करणार. 100% जरांगे ओबीसी साठी संघर्ष केला. भुजबळ साहेबांनी तेवढे तालुक्यामध्ये विकास कामे केलेले, मग तरी पण विरोध का?
भुजबळ साहेबांनी विकास कामं केलं ना, मान्य आहे ना मला. आपण त्यांना विकासासाठीच आणलं होतं, विकासासाठी त्यांना आणलं होतं. आपण अगोदर त्यांना मतं दिल्यानंतर ते आमदार झाले. अगोदर आमदार नाही झाले, आपल्या मतावर ते आमदार झाले म्हणून त्यांनी विकास केला. ते आमदारच झाले नसतं विकास कसा केला असता. आणि माणिक भाऊने आणण्याचा उद्देश विकासासाठीच होता. आता त्यांनी वास्तविक माणिक भाऊचे आभार मानले पाहिजे. तर माणिक भाऊला त्यांनी, माझं तर मत असं होतं की माणिक भाऊला त्यांनी बिनविरोध द्यायला पाहिजे आमदारकी. कारण भुजबळ साहेब एका वेळेस असं स्टेटमेंट आहे का जर येवला तालुक्यात मी आलो नसतो तर कदाचित मला समुद्रात आत्महत्या करावी लागेल, पेपर कदाचित माझ्या घालून पडलेला असं. हो, तर माझं तसं मत माणिक भाऊचे आभार मानून त्यांनी भुजबळ साहेबांनी त्यांना बिनविरोध द्यायला पाहिजे होतं. हो, एखादा घर भाडेकरू घरात राहतो, तो भाडेकरू तात्पुरता राहतो, त्यांनी घर खाली केलं पाहिजे. हो, त्या मालकाचं घरी कमी केलं पाहिजे. त्यांनी या एवढं तालुक्याचे सगळ्या नेत्यांचे आभार मानले पाहिजे. इतक्या दिवस त्यांनी त्यांना सांभाळलं, संधी दिली, म्हणून तुम्ही त्यांची जागा बळकू नका. त्यांना त्यांचं राज्य करू द्या, तुम्ही नवीन जागा शोधा आणि तुम्ही राष्ट्रीय नेते, तुम्हाला कुठेही घेतल्या जाईल. असं काही नाही तुम्ही आमदारच झाले पाहिजे, विलक्षणच लढलं पाहिजे असं काही नाही. भुजबळ साहेबांना कुठल्याही कारण राष्ट्रीय नेते कुठल्याही पदावर सहज घेतलं जाईल. आमचं मानी पुढे घेतलं जाणार, त्यांना संघर्ष करावं लागेल. धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की माणिक भाऊंना बिनविरोध घ्यायला पाहिजे. तर आपण बघू आता समोर काय होतं ते. काय नाव आपलं? पंडित मस्के. पंडित दादा मस्के. काय करता आपण? शेती आणि दूध व्यवसाय. काय आपलं काय सामाजिक ओळख काय? सामाजिक ओळख काय नाही, ओबीसी आपण. काय ओबीसी नाही तिथे? ओबीसी म्हणजे ओबीसी नेता विता नाही. हां, म्हणजे काय पदावर वगैरे काही पदावर काही नाही. बरं, तुम्हाला काय वाटतं आता ह्या निवडणुकीमध्ये काय झालं पाहिजे आणि कोण निवडून आलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? काय जो विकास करेल त्याला विकासाला मत दिलं पाहिजे. विकासाला मत दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? आता विकास झाला पाहिजे तालुक्याचा. तालुक्याचा विकास झाला पाहिजे म्हणून झालाय, हां. याच्या अगोदरही झालाय ना आता होईल पुढे. हां, म्हणजे कोण निवडून आलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं? कोण निवडून आलं? जो विकास करेल त्याला निवडून देतो. आता तुमच्यामध्ये कोण बा? नाही, आता आम्ही भुजबळ साहेबांना मतदान करणार. हां, आपण भुजबळ साहेबांचे फॅन आहात तर काय हरकत नाही. आपण आपल्याला शुभेच्छा. याच्यानंतर आपल्याला आज आपल्या मनामधून असं काय व्यक्त करावं वाटतं की जेणेकरून समाजाला अजून त्याचा प्रभावित होतो? नाही, या 2004च्या अगोदर परिस्थिती पाहिजे. आपल्याला मळ्यातून 2 क्विंटल कांदे आपल्याला बैलगाडी गावापर्यंत आणावं लागत होते. आता आपल्या बांधापर्यंत ट्रॅक्टर जातो सगळं. हां, म्हणजे भुजबळ साहेबांच्या विकासामुळे आपल्याला मत विकास झाला आहे. रोड तयार केले होते. त्याच्यानंतर दादा आपलं काय नाव? औषध दाबा. काय करतात? काय आपलं काँग्रेस कार्याध्यक्ष होते आपल्याकडे एवढं तालुक्यात. तुम्हाला काय वाटतं की आता काय झालं पाहिजे? म्हणजे नाही, पण आता त्यांनी ते एवढं तालुक्यामध्ये विकास केलेला मग काय चिड का असली पाहिजे? आता 20 वर्ष खाल्ली ना मी केलंच माझं. आता सत्तेवरच म्हणतो विकास करावाच लागतो, तसं तर देणार नाही ना. पहिल्यांदा 5 वर्षाचा विकास करायचा. आज जर जनता सांगते हे तालुक्यामध्ये त्यांनी भुजबळ साहेबांनी विकास केला आहे, मग त्यांना इतका विरोध का करतात? मान्य ना, विकास केला तर मग त्यांनी पदवी घेतलीच ना. असं विकास मांजर पाण्याचं पाणी नाही आणलं ना 4 वर्ष ते त्याच्या पाण्याच्या नाव. एक मिनिट, आपण या ठिकाणी बातचीत काका बोला, काय म्हणतो त्यांनी? अहो म्हणलं त्यांनी विकास केला, मान्य आहे. विकासाची लालूच दाखवूनच आतापर्यंत त्यांनी 4-5 वर्ष काढले. का मांजर पाण्याचं पाणी तुम्हाला पोच करू, येवल्या तालुका पाण्याचं पंधंजळ असं करू तसं करू, या लालचीने 5 वर्ष लोकांनी मतदान केलं. पण या वेळेस या पंचवार्षिकला कुणीच मतदान करणार नाही. त्याचा बदल होणार आहे. आता हे तुतारी फुकणार लोक सगळे. बरं, या काकांचं म्हणणं आहे की सगळे लोक तुतारी फुकणार, परंतु बघू आता आपण अजून काही प्रतिक्रिया घेत आहोत.